तर पप्पा ते निघाले गावाला. टाटा बाय बाय काय टाटा. माझा भाऊला उतार खाली चाकशीर म्हणा पाडला. गच्च मालमत्ता आहे, फक्त एवढा आम्ही घेत नाही, थोडाफारच घेणार. तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन खट्ट तडकदार भडकदार आणि स्वस्त मजबूत टिकाऊ खट्ट अशा या ब्लॉगमध्ये. आणि आज चिंगळू महाराज पण माझ्यासोबत आधी स्टार्टिंगला ब्लॉग करता. आणि परवा दिवशी आम्ही मांडव काढायला गेलो. मांडव काढायला जाऊन जी आलो, आईच्या गावात धरून ना घसा धरला, नाक पॅक झालं, सगळा विषय ॲड झाला. आणि माझ्यामुळे चिंगळूच पण नाक जरा पॅक झालं आणि चिंगळू पण जरा लागला सुरसुर करायला. तर घसा अजून माझा जरा खट्टमध्ये असं सगळा झाला नाही, जरा घशात अजून जरा प्रॉब्लेम आहेच. कारण मांडव काढायला गेलो त्यावेळेला पाण्यात बिण्यात इकडे तिकडे बुडलो. केस माझी घामाने निम्मी भिजलेली, परत पाण्याचं फुवार वगैरे येत होतं त्यानं पण भिजलेली, आणि इकडे तिकडे वराडलेलो, त्यामुळे घशाने जरा आपला जीव सोडलेला निम्मा अर्धा. तर चालतंय. काल काय ब्लॉक करू शकलो नाही मित्रांनो, कालचा दिवस आपला खंड पडला. म्हणजे काल मी दिवसभर झोपूनच काढला, असा झोपून काढून परत एमआयडीसीत लोकांना कसं गेलो, त्यामुळे लईच हालत बेकार झाली. परत ना हाबडे येऊन परत ना इंजेक्शन वगैरे घेऊन सगळा टकाटकपैकी विषय केला. तर आज जरा बरं वाटायला लागलं, म्हटलं जरा पब्लिक सोबत आपला अनुभव शेअर करावा. आणि रोहन भैया यांना मी घेऊन गेलो नाही मांडवकाडा धबधबा बघायला, त्यामुळे रोहन भैया जरा नाराज आहे ते. आज दुपारी आपण मयाला गेल्यानंतर फोन करून बोलवून घेऊया. रोहन भैया कमेंट केल्या, एकटाच गेलाच मांडवा, परत तुला धावतो. रोहन भैया सॉरी, नेक्स्ट टाइम आपलं म्हणजे अचानक ठरलं. आणि रोहन भाई आधीच मला म्हणलेला की मला सुट्टी भेटणार नाही, त्यामुळे मी काही येणार नाही. तर चालायचं तेवढे इकडे तिकडे होऊन जाते. रोहनची रिॲक्शन आपण बाहेर जाऊन थोड्या वेळात बघूया. आणि सध्या सकाळच्या 10 वाजले त्या, आणि 10 वाजता मी उठून आवरावरी करून आता जस्ट चिंगळूचं आणि माझं आवरले आणि आवरावरी झाल्या. आता जरा नाश्ता करायचा, नाश्त्यासाठी काय काय मी ते जरा बघूया. आज चहा प्यायचा नाही, कारण चहाने जरा पित्त वाढायला लागले, आणि पित्त वाढले घशाला आणि प्रॉब्लेम येतो माझ्या. तर बघूया नाश्त्याचं काय काय विषय आणि जरा घेऊया. तर चलो बघूया काय काय विषय आहे. तर सध्या आम्ही स्नेह नाश्त्याचा आनंद घ्यायला लागलोय. आणि स्नेह नाश्त्यामध्ये काय काय आहे, स्नेह नाश्त्यामध्ये आहेत घाऱ्या, भोपळ्याच्या घाऱ्या. आणि चिंगळू महाराज पण लागले खायला, नाश्ता करायला माझ्यासोबत. भोपळा खायला लागले म्हणा, मी बी भोपळा. तुम्ही बी या म्हणा खायला, तुम्ही बी या. आणि चिंगळ्या त्याच्याबरोबर खेळत होता. घारे दिसल्या बघा, आता बघा मज्जा. आता हळूहळू करत एक घारी उचलतोय त्यातली, उचलली. सगळी प्लेट कुठं उचलतोय, घारी फक्त एक उचल घे, पूर्ण दाटली नाही उचलायची, एकच खायचं. तर चिंगळू आणि मी सध्या नाश्ता करायला बसलो इथं. आणि स्नेह नाश्ता करूया. घाऱ्या गेल्या त्या. तर घाऱ्या कशा आहे त्या, कशा त्या क्वालिटी असतात घाऱ्या. कधी पण करा, कशा बी करा, कुणी बी कराव्या येतात, कशा बी कराव्या येतात. भोपळ्याच्या घाऱ्या म्हणजे टॉपचा विषय. तर सध्या भोपळ्याच्या घाऱ्या आणि जरा टी वगैरे लावायची आणि भोपळ्याच्या घाऱ्या खाऊन जरा इकडे तिकडे करायचं. चिंगळू महाराज पण बसले बघा, नाला जाय म्हणा मी, मला एक तुकडा देता आणि तुम्ही सगळं खाताय मी म्हणा. पाय बघा दंगा करते. आणि गाडी ती निम्म्यातच सोडल्या आणि माझ्यापाशी आला खायला. तर चालतंय, नाश्ता करतो. नाश्ता करून परत पप्पा मी त्यांना मायात येतील थोड्या वेळात. पप्पा मी त्यांना आल्यानंतर आज पप्पा मी त्यांचं नियोजन कुठं तर बाहेर जायचं, मला मायाला पण जायला लागणार आज गोरा डोळांचा आवरायला. तर चालतंय, नाश्ता करतो. नाश्ता करून मग मायाला जायचा कार्यक्रम आपला उरका थोड्याच वेळात. तर पप्पा मी त्यांना आता जस्ट आलेली. पप्पा आलं मम्मी आली, हो आय आली हो आय आली. पप्पा मी त्यांना आता जस्ट आले बघा. आता हिची मजा बघायची. आय आली पा आय आली, हो बघ आय आली, हो आय आली, हाय बघ आय आली. हालाय उशीर पप्पा त्यानं आणि मायात नाश्ता आवरावरी करून. हो बघ हे आय आली, पाळा हो बघ आय आली आय आली. आता उतरायचा प्रयत्न चालू असते बघायला की. हा काय खाल्लं का, काय खाल्लंय तर आता पप्पा मी त्यानं माझ्यातनं जस्ट आली ती. आणि आता बाबाकडे जायचं तयार चालू, कारण बाबा फिरवत येत आहे ना बाहेर. तर चालतंय, नाश्ता करतो. पप्पा त्यानं आले ते, आता काय चिंग्या त्यांच्याकडेच फिरतोय जरा इकडे तिकडे. आणि जरा टीव्ही पण लावल्या, कॅप्टन अमेरिका लागला आहे, कॅप्टन अमेरिका मार्वल स्टुडिओ ॲव्हेंजर्स बघतो. चालतंय हो
कसं आहे कसं खात आहे बा मम्मी आमची घाऱ्या बोकळ्याच्या घाऱ्या खाणारी मदर तेरसा तेव्हा गेला तिकडे किटली भर खेळायला. आता जातोय फिरायला. टाटा या इकडं इकडं टाटा 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 करा हा फिरायला जातो मला जातो म्हणा आम्ही आता वरून चालले की डायरेक्ट टाटा असतो या बघायला टीव्ही बघायसाठी टीव्ही बघा एवढं बघ टीव्ही बघते कसं जाहिराती बघायसाठी जाहिरात बघतोय हो बाबा आलो हो बाबा आलो बाबा आलो बाहेर बघ काय जाहिरात बघायला वाईट आहे. टीव्हीची ती जाहिरात बघायसाठी एवढी हे करतो खाटा डोंबड्या पोलीस जाहिरात टीव्हीची जाहिरात बघायला पळत गेला तिकडं आडवं निकेता काय लागत नाही त्याला. बघ तुझा भाऊला कुठं बसला या होय बाय बाय पिलू बाय बाय ती ह्या बाय 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 टाटा. अब तुझा भाऊला कशावर बसलाय बघ हो भाऊला तुला कशावर बसला गाडी बसला तुझ्या हाय भाऊ तुझी गाडी घेतली भाऊला ना आता बस वरडत आता बस वरडत आता तुला नाही भेटत भाऊला बघ 1 नाही 2 नाही पळते बघा सा माझा भाऊला उतार खाली चाटशील म्हणाव बघ पाडला शेवटी वाढलाच त्याला माझ्याकडे येते का बघा चला हवा गेला की पप्पा ते निघाले ते आता जस्टच गावाला चिंगळूला नेहना झाली ती त्यामुळे चिंगळू नालाच आहे चिंगळू है नाही नाराज न गेल्यावर बघा की आता गेलो मागे येत नाही आता माहित आहे त्याला फिरवाय बाय करते कसं बघा बाहेर चालायला माहिती आहे ना आता आपल्याला स्टार्टा करत बसतोय जो जावा तुम्ही बसा म्हणते घरात मी जातो बाहेर टाटा हा आपण माग बसूया गाडी हा तिथं गाडी बसूया जावा बाबा काय म्हणतो टाटा करतोय टाटा करतोय टाटा माग बसूया झाला आता माग बघ तिथं माग बसूया गाडी निघाली हा आपण पप्पा सांग वाल्यात नाही जायचं सल्ली होत्या हा कुठनं बुरलीत ना वाटायचं फुल चालू झालाय जावा इकडं पुंदीतनं तुम्हाला मग आपण कायम जात असं वाटत कायम जाता तिकडं जावा सरळ उग हा परत चायला आता नेक्स्ट टाइम पडलं पावसाळ्यात काय नको जायला तर पप्पा ते निघाले गावाला टाटा बाय बाय काय टाटा बघतोय हा बघत पण नाही काय नाही हा चला गेली बाबाजीने गेली आता बसा गप घाला आता शानो बाळा आपण बी जायचं भूर जायचं आपण 8 दिवस जायचं 8 दिवस जावा तुम्ही भर तर निकिता देन पण रक्षाबंधनला आता निघाली ती तेव्हा रक्षाबंधनला ती 8 दिवस जाणार आहे आता तेव्हा आपण बाय बाय करायचं आपण बी न्यायचं नाही टाटा करा सगळ्यांनी बोल का सगळ्यांनी टाटा बोल मी सोडा येणार तेव्हा बोल फेरा मारणार नको काय नको सर्दी आहे वाऱ्यात गेले सर्दी वाढते जरा जास्त कमी आल्या उद्या कार्यक्रम आहे जरा छान होईल बाबा चौडा बघा तोंड बघा कसं केलं नाला झालाय उद्या घालायच्या नाला झालोय म्हणा कपडे घालायची मामा येणार आहे उद्या मला नेलं नाही मी नाराज आहे उद्या पिल्लूचा मामा येणार आहे आम्ही नट्टापट्टा करणार आहे छान आवरणार आहे आवरा केशव टुकुलू करणार आहे टुकलू होणार टुकलू तर चालतंय पप्पा त्यानं आता गावात गेले कुठल्या गावाला गेली ती फिरायला जरा इकडे तिकडं आणि मी पण आता चिंगू महाराजांनी घेऊन बसणार नाही की आता वर त्यांचं उरल्या सुरलेलं कार्यक्रम धुणं भांडी बिंडी सगळं काय असेल ते करतील आणि तोपर्यंत मी चिंगळ्याला खेळवत बसणार आहे त्याला पर्याय ना आता
आणि चिंगायला फिरवून झाले की परत सगळा यांचा कार्यक्रम आवरला की मग मी मळ्यात जाणार, मळ्यात जाऊन आवरावरी करणार. रावण्याची पण जरा गाडी घ्यायची, रडतोय मांडव काढायला नेला नाही म्हणून. तर गावातली त्यांनी सगळी आवरावरी करून मी मळ्यात जस्ट आलो. मळ्यातली सगळी आवरावरी वगैरे माझी झाल्या आणि रहुण्याला मी फोन केला पण रहुण्या काय कुठं गायब झाला, सांगलीला गेला वाटतं. आईच्या गावात धरून रहुण्या जरा नाराज आहे. रहुण्या म्हणतो यार मला सोडून गेला, असं झालं तर झालं आईच्या गावात धरून म्हणतोय का असं वागायचं असतं कुठं, असं कुठं असतंय का असं तसं. तर चालतंय तेवढं चालायचं, आता पर्याय नाही त्याला. माझ्याकडे बॅलन्स पण नव्हता म्हटलं, मी काय फोन करू शकलो नाही भाऊ सॉरी. आणि तो पण मला आधी म्हटलेला काय सुट्ट्या बिट्ट्या मला भेटणार नाही, त्यामुळे विषय हार्ड होणार आहे. तर चालतं इथल्या आवरावरी सगळी माझी झाली. आता आपली 100cc प्लॅटिना घ्यायची आणि निटकोल गावात जायचं. गावात जाऊन जरा आता आवरावरी करून जरा पल्सा जायचं, जरा इकडे तिकडे माल वगैरे भरायला. तर जाऊया गावात जाऊन. निकिता जी यांचं सगळं आवरावरी झाली असेल आणि त्या आवरावरी झाल्यानंतर आपलं लगेच मार्क मग आपलं पल्सा देशन करायचं, थोडीफार शॉपिंग करायची आहे आणि मग घरला यायचं आहे. तर चला गावात जाऊया, आधी काय काय विषय होतो बघूया. तर आत्ता जस्टच मी मळ्यातलं सगळे आवरावर करून गावात पोचलो होतो आणि गावात आले चिंगळू महाराज झोपलेलं होतं. आता उठली ती मी आल्या लगेच बघा. हसते बघा कसा मोगा 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 जरा खोकला पण आहे आणि जरा ही पण आहे. नाही ठसका लागला वाटतो, तो कालवणाचा ठसका लागला वाटतो कालवणाचा. निकिताजी यांनी आवरले सध्या टकाटकपैकी. यांचं एक मत असतं की मी ज्या वेळेला खट्ट आवरल्या त्यावेळेला तुम्ही माझं फुटेज घेतलाय आणि आज खट्ट आवरलंय मी फुटेज घ्यायला लागलो. तरी पण यांचा विषय असा चालू आहे, खट्ट आवरावरी करून यांचा आवरावरीच चालू असतंय. कष्ट हे जीवन म्हणणारे आमच्या निकिताजी येत आहे ना. जरा ही खिडकी उघडू का यो, सगळं पॅक करून ठेवते ती, सगळं पॅक कसं काय याला मी पॅक खिडकी करून सगळं दूर झालेल्या ह्याच्या सगळ्या सगळ्या अशा कुळीत बंद कुळीत आवड वाटतं काय माहिती. कसं फिरणं जातोय गॅस भिजला तर भिजू दे, पण धूर घरात राहिला पाहिजे, विषयामध्ये झाला पाहिजे. तर चालतंय आवरावरी वगैरे निकिताची आमची झाल्या आणि आता लगेच कार्यक्रम यांचा पती झालाय, कालवण वगैरे शिजलंय. आता माझा आवडतो जरा तोंड वगैरे बुचकाळतो आणि नीट बोल आम्ही झालं कामच झालं, चपात झालं की माझं तोंड बुचकाळतो आणि लगेच मार्केट म्हणून आपण शॉपिंगच्या दिशेने करूया. छटछूट शॉपिंग आहे, लय काय नाही. आता जाऊया आपण बाजारमध्ये शॉपिंग करा, घरचा माल आणि जरा इकडे तिकडे किरकोळ सामान आहे की भरून मिळालं 0 मिनिटात. तर आवरावरी सगळी झाले टाकाटकपैकी आणि मार्केट म्हणून आपण गेटच्या दिशेने केलं आत्ता जस्टच. आणि चिंगळू खुश आहे कारण आज बाहेर पेराय मिळणार. ढिंचांग टिचांग ढिंचांग टिचांग ढिंचांग टिचांग ढिंचांग टिचांग हे नाही. आता गेट उघडल्यावर बघा चेहरा हसी कसं वाटतंय गेट उघडल्यावर ना. आता ह्याच त्या गाडी बसून आम्ही 3 जण, आत्ता 2 आहे आणि त्याने आपला कार्यकर्ता स्वस्त मजबूत टिकाऊ 3रा कार्यकर्ता घेऊन आम्ही निघालोय. आता सुट्टी नोटा. चला कुलूप घे, कुलूप घालून लागलं जाऊया. तर चला शॉपिंग करायला जाऊया. चिंगलू शॉपिंग करायला जायचं. शॉपिंग ओनली शॉपिंग. चिंगलूची शॉपिंग करायची आहे, सगळ्यांची शॉपिंग करायची. शॉपिंग करायला आलो सध्या सुपर बाजारमध्ये येतो. तर बघूया काय काय खरेदी होती आपली. तर तुम्हाला नको म्हणतात घे चल. त्याला काय गच्च भरलं या गाडा गच्च भरायचा आहे का आज का नाही. छटछूट तेवढाच. हां किरकोळ घ्या, गच्च मालमत्ता आहे. फक्त एवढा आम्ही घेत नाही, थोडाफारच घेणार. तर बाबांनो आत्ता जस्टच आम्ही घरात पोहोचलो सगळे आवरावरी वगैरे करून आणि दुपारच्या 1:30 वाजले त्या. आणि मला 3 वाजता लोखंड कसा या मडीचं पण जायचं आहे. सेकंड आमची चालू जायच्या गावात. खिशात काय तर राहिलं, खिशात काय तर विषय आहे माझ्या. हिंगची पुडी राहिली. आणि बघा आले चिंगळू महाराज इथं बसले, ती सामानाची उलगाडा करत सगळं. यात 99% सामान चिंगळू महाराजांचंच आहे सगळं. हे छटछूटच आमचं आहे. हे असलं बघा की आता चिंगळू महाराजांचं कान साफ करायचं. ही आता ही रूम फ्रेशनर आणलं, ही चिंगळू महाराजांच्यासाठीच आहे. ह्यांना रूममधला चांगला सुगंधित वास यावा यासाठी. ही बघा हे सगळं चिंगळू महाराजांना 99% चिंगळू महाराजांचं सामान आहे. आणि भरगतचं शॉपिंग झाल्या. आजचा विषय हार्ड झाला. भरगतचं टकाटक आपली शॉपिंग वगैरे झाल्या. तर आता भोजन करायला लागलेत आमच्या निकिताजी. या बघा इकडं त्यांचा कार्यक्रम चालू आहे सध्या. भोजन आवरावरी तयारी चालू आहे जोरात. कालवण झाले, फक्त चपात्या वगैरे करायच्या ते आता आवरावरी चालू आहे त्यांची 0 मिनिटात. आणि ती झाली की मला मग डबा बांधून लोखंड कसा या मडीचे 0 मिनिटात कार्यक्रम करायला फते जायचं आहे. तर चालतंय. भोजन करताना काय काय मेनू आहे हे थोड्या वेळा तुम्हाला धावण्यात येईल मित्रांनो. त्याच्या अगोदर आवरावरी करतो. जरा उकडायला लागले.
आज वातावरण उष्णकटिबंधीय वातावरण असल्यामुळं जरा गरम व्हायला लागले. तर सध्या भोजन ग्रहण करण्यासाठी आम्ही आमचं आसन ग्रहण केलं इथं आणि सध्या निकिताजी या लागलेत वाढायला टाकाटकपैकी. सध्या जेवणात आहे मेनू वांग्याचं भरीत नाही वांग्याची काय भरलेलं वांग आणि जरा तळलेली मिरची आणि इथं बसले ते आमचं चिंगळू शेठ जेवणार आहे माझं. हाय हाय मित्रांनो हाय 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 म्हणतोय का बाय म्हणतोय मित्रांनो कळना असू दे सांभाळून घ्या शब्दशः अर्थ घेऊन भावना समजा चिंगळ्याच्या. तर चालतंय आता भोजन जरा ग्रहण करतो. भोजन करून पोशाख परिधान करून या मालिकेत लोकांना घासाय मला अत्यंत तुरंत आणि लगबगीनं जायचं आहे. तर 2:45 वाजले त्या आणि 2:45 वाजता आमचं जेवण चालू आता सध्या कारण आज जरा लेट झाला पण थेट झाला विषय हार्ड. तर चालतंय ही सगळं ताटातलं संपवतो आणि थोड्या वेळाने बोलतो मित्रांनो. थोड्याच वेळात ह्या नाही जिंकलो थोड्या वेळात बोलतो म्हणावं. तर अशा पद्धतीने सगळी आवरावरी वगैरे झाल्या आणि सध्या मी पोशाख परिधान केलाय या माडीत लोकांना घासायला जायचा आणि सगळ्या जेवण वगैरे सगळं टकाटकपैकी झाले आमचं आत्ता आणि आता मी निघालो थोड्याच वेळात लोकांना घासायला. तर चालतंय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.